बांगलादेशात हिंदू धर्मीयांच्या धार्मिक स्थळावर व हिंदू समाज बांधवांवर झालेल्या अमानवी अत्याचाराच्या विरोधात शहरातील व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद मोर्शी तालुका सकल हिंदू समाज यांच्या वतीने जन आक्रोश मोर्चाचे आयोजन गुरुवारी सकाळी 11 वाजता करण्यात आले होते। सदर मोर्चाची सुरुवात रामजी बाबा मंदिरापासून करण्यात आली होती। जन आक्रोश मोर्चा गुजरी बाजार, प्रभात चौक, मंत्री मार्केट मार्गे जयस्तंभ येथे धडकला होता। मोर्चाचे रूपांतर जयस्तंभ चौक येथे झालेल्या सभेत मंचकावर राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे प्रमुख वक्ते म्हणून, नागपूर विश्व हिंदू परिषदेचे महानगर मंत्री अमोल ठाकरे, विश्व हिंदू परिषद अमरावती ग्रामीणचे जिल्हा मंत्री रुपेश राऊत उपस्थित होते। त्यानंतर सदर मोर्चा तहसील कार्यालयावर नेण्यात आला। अमित कुबडे व डॉक्टर आडे यांच्या हस्ते तहसीलदार राहुल पाटील यांना निवेदन देण्यात आले। या मोर्चात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, विविध हिंदू संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, सकल हिंदू समाज की। आज मोर्शी येथे सकल हिंदू समाजाच्या वतीनं जो जन आक्रोश मोर्चा काढलेला आहे, त्यामध्ये जे मार्गदर्शन करणार आहेत प्रमुख वक्ते ते श्री अमोलजी ठाकरे, ज्यांनी प्रस्तावना आणि मार्गदर्शन केलं ते रुपेशजी राऊत, सर्व आणि मनोहररावजी गुलक्षे, सर्व हिंदू समाजातले सर्व संघटनाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू आणि भगिनींनो, अजूनही आपला समाज जागा नाही झाला का? हिंदू समाज जागा झाला का? झोपलाय। जोपर्यंत त्याच्यापर्यंत आग पोचत नाही तोपर्यंत म्हणते मले काय करा लागते, आहे ना, मले काय करा लागते। ते असं बांगलादेशात 1971 मध्ये त्यावेळेला 7 कोटी हिंदू होते। किती होते? आता किती राहिले? 1 कोटी। 1 कोटी। 1 कोटी काही लहान आहे का? इस्रायल मध्ये किती ज्यू आहे? 90 लाख, म्हणजे 1 कोटीपेक्षा 10 लाख कमी। एवढं असं टिचूकपण आहे। आजूबाजूला कोण आहे? इराण आहे, इराक आहे, सिरिया आहे, कुवेत आहे, पॅलेस्टाईन आहे। 90 लाख भारी पडून राहिले का नाही? भारी पडून राहिले। मग 7 कोटीचे 1 कोटी। पाकिस्तान मध्ये 8% होते, आता 1% हिंदू नाही राहिला। अफगाणिस्तान मध्ये हिंदू होते, शीख होते, बौद्ध होते, कोणी राहिलं का? पण आपलं कसं आहे का, आपलं दुकान वाढलं पाहिजे, आपला धंदा वाढला पाहिजे, आपल्या पोरासाठी जमवलं पाहिजे, अजून एक मजला वाढला पाहिजे, आहे का नाही? जोपर्यंत आपण लुटल्या जात नाही तोपर्यंत आपण जागा होतो का? मग म्हणून आता रुपेशजी राऊत यांनी जे गीत म्हटलं ते आपल्या सगळ्या घरात जाऊन, झोपलेल्याच्या घरात जाऊन म्हणा लागेल का नाही म्हणा लागणार? त्याच्यासाठी हा जन आक्रोश मोर्चा आहे। जन आक्रोश मोर्चा याच्यासाठी आहे। संजय गारपवार, विदर्भ न्यूज, मोर्शी।